पण दुसरा सामना पाहता आणि याच्यानंतर आय थिंक विनर वर्सेस विनर. चला जिंकणारा संघ सज्जरा धारावी टीम. याच्यानंतर लगेच तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. मैदानाच्या आतमध्ये करण मडवी आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील. कालच्या दिवसामध्ये देखील करणला आपण खेळताना पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये देखील तो खेळला. लगातार 3 दिवस करण मडवी या खेळपट्टीवरती खेळतो. ही चर्चा आपण केली की मगाशी पाण्याची बादली नव्हती तरी देखील गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला. अगदी चेंडू जेव्हा ओढा केला जातो तेव्हा तो आणखीन वेगानं सिमेंटच्या खेळपट्टीवरून फास्ट निघून जातो. चला आता ती पाण्याची बादली घेऊन चालले. स्वतः आयोजक आहेत संचित यांना आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक. प्रीतम घरत जे 24 लाईव्ह इव्हेंट वरती ज्या रील्स सध्या चर्चेचाच भाग बनले आणि कालच्या दिवसामध्ये एक रील्स 1 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिली. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष कौतुक करूया आपण. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऋतिक पाटील दाखल झाला. मॅन फ्रॉम वडवली. चेंज द गेम या नावानं सातत्यानं हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि आज तो दाखल झालाय चिर्लेच्या नगरीमध्ये. ऋतिक पाटीलचं पहिलं षटक. बॅट्समन चैतन्य पाटील आणि त्याच्या सोबतीला करण मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेट्स पहिला बॉल घेऊन. चला सामन्याला थोडीशी घाई करा कारण सध्या दुपारचं 1:45 वाजल्या. कालच्या दिवसामध्ये 1:45 वाजता 3 मॅच संपल्या होत्या. काल 1:45ला 3 मॅच संपल्या. 4ला जवळजवळ शेवटची मॅच संपली देखील. चला आज देखील विनंती करूया थोडे फास्ट केला. पहिला बॉल चैतन्य पाटीलच्या विरोधात ऋतिक पाटील. चला थोडीशी प्रतीक्षा करूया आणखीन पहिल्या बॉलसाठी. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. अनेक रील्स देखील सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या अगदी अकाउंटवरती चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतात. इंस्टाग्रामवरती त्यांच्या रील्स खेळाडूंच्या रील्स चांगले शॉट ते पोहोचवत असतात. पहिला बॉल बैठक स्ट्रोक जागा बनवली त्याच्यानंतर पिक केलं बॉलला. बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. पहिल्या बॉलवरती चैतन्यला मिळतील 4 धावा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिस्टलची ट्रॉफी आहे 5व्या क्रमांकाची जासईची या स्पर्धेमधली आणि ती ट्रॉफी जिंकली देखील चैतन्य पाटीलनं. संघमालक विपुल पाटील आणि सध्या चैतन्य पाटील बॅटिंग करतो. पहिल्याच बॉलवरती त्यानं चौकार ठोकला. 400चा स्ट्राईक रेट स्टार्ट करून देत असताना डावाला पण ऋतिक कमी नाही आहे. ते देखील वापसी करण्यासाठी जरूर पाहायला मिळणार आहेत. पण चैतन्य काय करतील पुढच्या बॉलवरती. समोर मारलाय ऑन साइडला लॉंग आउट बाउंड्री लाईनच्या वरून धमाका. चैतन्य पाटीलचा वार सारेच गारेगार. बॉल सीमा पार. षटकार. दोन बॉल 2 बाउंड्री स्ट्रोक. पहिल्या आल्या 4 दुसऱ्या 6 टोटल 10 बनल्यात. आर्यन नाईकला लॉंगॉनला आपण पाहताय सध्या त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य. बॉलर्सला मार देत असताना फ्लॅटेड स्ट्रोक अफलातून फटका. शॉट ऑफ द डे. बॉल निघाला कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा षटकार. कॅप्टन मगाशी पोहोचले तेजस. त्यांनी सांगितलं आज बॉलर्सची कमतरता. आयकॉनच्या हातामध्ये बॉल आलाय त्यानं मार दिला. त्यामुळे सध्या आर्यन विचार करतात आयकॉनला मार बसलाय. इथे फटका. आणखीन एक फटका मारला लॉंग ऑफला. आता बॉल निघाला सीमा पार. सध्या मागून बादशाह नावाचा उल्लेख सुरू आहे. लगातार 3 षटकार. सहा 3 बॉल 3 षटकार. टोटल बनल्यात अवघ्या 4 बॉल मध्ये 22 धावा. हीच तर खासियत आहे. फार कमी कालावधीमध्ये हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला मिळाला. तिथे त्याची उंच झेप पाहायला मिळाली. लगेच रायगड प्रीमियर लीगचं महापर्व आलं. तिथे या खेळाडूनं स्वतःची हुकूमतच गाजवली नव्हे तर त्या मॅच मध्ये अगदी अधिराज्यच बनवून बसला आणि रायगड प्रीमियर लीग सर्वाधिक मोठ्या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची बाईक चैतन्य पाटीलच्या नावावरती राहिली. सध्या त्याचा
जोरदार धमाका सुरू आहे. 4 बॉलमध्ये 4 बाउंड्री आल्यात. 1 चौकार 3 षटकार. चला आता कमी गतीचा बॉल फुल टॉस. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 5 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 22. यावेळीचा बॉल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. स्वतःकडे स्ट्राईक गेले आणि एक सिंगल शेवटच्या बॉलवरती मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या 4 बॉलमध्ये 22 बनल्या, पण पुढच्या 2 बॉलमध्ये 1. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात टीम टाकीगावला बिनबाद 23 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 23 धावा. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल. दुसऱ्या ओव्हरमध्ये तशीच सुरुवात. ऍक्शनला रिएक्शन देत असताना चैतन्य पाटीलचा हा 4था षटकार. सध्या चांगलीच बॅटिंग करताय चैतन्य आणि 6 धावेनं अवघ्या 7 बॉलमध्ये 29 वरती पोहोचलाय संगम. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या. क्रिश जसा आलाय क्रिशचं स्वागतच केलंय पहिल्या बॉलवरती. धावफलकावरती 29. चला मॅच बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनेक संघांना सध्या पुरस्कर्ते राहिलेत. विपुल पाटील. कमी गतीचा बॉल. लिखित खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी अपील केली पण तो अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त रन्स. एक्स्ट्रा धाव. स्टंपच्या मागून योगेश पवार यांना आपण पाहता. चला इथून व्हाईट बॉलचा इशारा आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एक्स्ट्रानं धावफलकावरती रन्स लागले. सध्या 30 धावा अवघ्या 7 बॉलमध्ये 30 काढल्यात. ही स्टार्ट आहे चैतन्य पाटीलची. त्याचा स्ट्राईक रेट नेहमीच बहरताना पाहायला मिळाला. अनेक वेळा त्याचे मोठमोठे षटकार प्रेक्षक एन्जॉय करतात. सध्या षटकारच पाहायला मिळालेत. कमी गतीचा बॉल. जेव्हा जेव्हा कमी गतीनं पवन बॉल आले तेव्हा तेव्हा चैतन्य समोर अडचणी राहिल्यात. मगाशी देखील थोडासा कमी गतीचा बॉल होता तो थोडासा लेग स्टंपच्या बाहेर राहिला. हा देखील कमी गतीचा बॉल. इथे थोडंसं सावध पवित्रानं त्याने खेळण्याचा प्रयत्न केला पण तो डॉट बॉल आला. क्रिसची वापसी म्हणूया. नेक्स्ट बॉल. आणखीन एक. आता ओळखलं गतीला. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड लाईनच्या अगदी दूर. सीमा पार. 5वा षटकार मारलाय आतापर्यंत चैतन्य पाटीलनं. 6 धावेनं धावफलक पुढे जाईल. धावांची गती 36 वरती पोहोचली. 36. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. डीप लफ खेळाडू दूर आहेत. 1 सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. ऋतिक पोहोचलेत परंतु तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. 2 धावेनं धावफलकावरती रन्स. जवळजवळ आता 38 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग चैतन्य पाटीलची. टाकीगावचे खेळाडू नेहमीच त्याच्या बॅटिंगचा आनंद लुटतात. हा टाकीगावचा मुख्य खेळाडू आहे. सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा अनेक परिसरामध्ये. नुकताच बिहार इथे जाऊन तो स्पर्धा खेळला. अगदी अखाती राज्यांमध्ये जाऊन नावाचा उल्लेख करतायत. इथे फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेग सीमारेषेच्या मधोमध. इट्स आउट ऑफ द पार्क. शॉट ऑफ द डे चैतन्य पाटीलचा. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. सध्या चैतन्य पाटीलची चर्चा सुरू आहे. 6 षटकार मारलेत. एकट्यानं स्ट्राईक घेतले. करणला अद्याप ही स्ट्राईक मिळालीच नाहीये पण तो आनंद घेतो नॉ स्ट्राईक एंड वरून. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव. धावफलकावरती रन सध्या 45 धावा. कदाचित विक्रमी धावसंख्या पाहायला मिळेल की का. चैतन्य पाटील 24 बॉल राहिला तर एक मोठा विक्रम धावसंख्येचा पहिल्या पूर्वार्धामध्ये बनू शकतो. याची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते. इथे टॅप केल्या बॉलला. 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप मिळाला मोठा. नाही राहिला धावसंख्येचा तोटा. शेवटच्या बॉलवरती रन्स 4.
आता 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती टीम टाकीगाव बिनबाद 49. ओव्हरमध्ये 23 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 आल्या. आता आर्यन नाईक चालल्या षटक क्रमांक 3. मगाशी तो लॉंगॉनला फिल्डिंग करत होता. ISPL ही स्पर्धा त्यानं गाजवली. बामणडोंगरीचं नाव आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा क्रिकेटमधली, जिथे स्टार खेळाडू क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील आपण पाहिलं. अक्षय कुमार, विविध सेलिब्रिटींना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि त्या स्पर्धेचा भाग राहिलेला आर्यन नाईक बामणडोंगरीचा हा युवा जिगरबाज खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. करण फुल टॉस टाकला त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू आता येणार एक सिंगलनं 13 बॉलमध्ये 50 कंप्लीट झाल्या टीम टाकी गावच्या. अवघ्या 13 बॉलमध्ये 50 धावा. सध्या आपण टाकीगाव संघाला पाहता. वरद 11 टाकीगाव 50 धावा कंप्लीट अवघ्या 13 बॉलमध्ये. चैतन्य पाटील कमालच केले या खेळाडूंना. इथे फटका जागेवरून, ना फ्रंट फुट ना बॅक फुट, खडे खडे स्ट्रोक. टाकी गावचा बाहुबली त्याच्या बॅट मधून षटकार. चैतन्य एकदा बाट उंच करा. अवघ्या 13 बॉल मध्ये 54 टाळ्या उद्या चैतन्य पाटील साठी. जैसे कहते हैं ना दोस्तों, कर्मो और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. वन मॅन आर्मी एकट्याचं संघर्ष पुढे घेऊन चाललाय संघाला आणि वैयक्तिक 53 वरती पोहोचला. क्या बात आहे चैतन्याची धुव्वाधार बॅटिंग. इथे बॅटच्या मधोमध शेवटच्या टोकाला बॉल लागला. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न 2 पूर्ण केल्या जातील. चैतन्यला स्ट्राईक घ्यायचे आणि त्याच्या बॅटिंगचा आनंद कदाचित या स्पर्धेमधली ही दुसरी 50 पाहायला मिळाल. याच्या अगोदर 24 लाईव्ह इव्हेंट्स प्रफुल्ल पाटील बोर्लेचा खेळाडू ज्यानं 16 बॉलमध्ये 54 काढल्या. इथे चैतन्यनं अवघ्या 13 बॉलमध्येच काढल्या 53 धावा. फास्टेस्ट 50 या स्पर्धेमधला हा विक्रम सध्या पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती देखील 3 धावा आल्यात. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला बडे मिया सो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. चला करण मडवीचा देखील षटकार आलाय. याच दरम्यान ज्यांचं आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. सध्या आपण मॅच पाहताय बंटू. याच क्रीडांगणामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्यांच्या कल्पक बुद्धीतून पाहायला मिळाली आणि सर्व त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं योगदान देणारं नाव राहिलं ते अर्थातच सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतं. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि या स्पर्धेमध्ये सुनील शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून साऱ्याच ट्रॉफी अगदी ज्या पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत देण्यात आल्यात. सुनील शेठ साहेबांचं स्वागत करूया. आणि ते स्वागत करत असताना बॉलला पाठवलं गॅपमध्ये. एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4. स्वागत आहे सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब. त्याच दरम्यान सन्माननीय किशोरजी मडवी साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सध्या विपुल पाटील यांची देखील प्रचंड चर्चा. बऱ्याचशा संघांना ते संघ मालक राहिलेत. आज टाकीगावची जिंकलेली 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आज विपुलजी पाटील यांच्या घरामध्ये जाईल. पण इथे देखील त्यांनीच संघ पुरस्कृत केला अशी माहिती मिळाली. विपुलजी पाटील, वरद 11 टाकीगाव. सध्या धावांच्या गतीचा आपण उल्लेख करतो. धावफलकावरती 3 ओव्हरमध्ये 70 धावा लागल्यात. अवघ्या 18 बॉलमध्ये 70 वरती पोहोचलाय तो टाकीगावचा संघ. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल येताना पाहायला मिळतो. अनेक वर्ष बामणडोंगरी संघासाठी तो 12वा खेळाडू म्हणून राहिलाय. चला आज त्याला संधी मिळते पावसाळी रब्बर बॉल मध्ये. इथे फटका. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा. बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेने. नो +4 पंजा.
5 धावा मिळतील. पंचांचा इशारा नो बॉल. चला राहुल गोंधलीला आपण पाहता. अनेक वेळा तो 12वा खेळाडूच राहिला बामणडोंगरी संघासाठी. राहुल गोंधलीनं जर 2 विकेट पटकावल्या तर वरद 11 टाकीगाव संघाचे संघ मालक विपुल पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल राहुलला. बघा राहुल फार मोठी संधी आहे. 2 विकेटसाठी 2000 रुपये. परंतु सध्या 75 धावा 18 बॉल मध्ये काढल्या. स्ट्राईक वरती करण मडवी दाखल झाला. चैतन्यने अर्धशतक झळकावला. फ्रीडचा बॉल आडव्या बॅटनं शॉट ऑन पूल केलाय. मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे करण मडवीचा आणखीन एक गगनभेदी स्ट्रोक. षटकार. एक्क्याऐंशी धावा धाव फलकावरती. अवघ्या 19 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप 5 बॉल राहिलेत. का 100 धावा पाहायला मिळतील का? इथे फटका शॉर्ट पिच बॉल. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड लाईनच्या पलीकडे. करणला धावा मिळाल्या 4. पंच्याऐंशी धावा धाव फलकावरती लागल्यात. हा विक्रमी स्कोर म्हणूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा धाव संख्येचा उच्चांक राहिलाय 85. इथे गती चांगली आहे. विकेटची संधी. क्षेत्ररक्षक तैनात. पण तो इथे बनेल प्रेक्षक. आणखीन एक बॉल सीमा पार. षटकार. पुढे धावा काढल्या तर करण खेळतोय आता सध्या 28 वरती. त्याची देखील चांगली बॅटिंग. बामणडोंगरी संघाकडे आज गोलंदाजी जी स्ट्रॉंग म्हणून ओळखली जाते आदित्य पाटील नाहीये. त्यानंतर आपण जीतला देखील आज पाहिलं नाहीये बॉलिंग ट्रॅक वरती. मुख्य गोलंदाज आज अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीचा चांगलाच फायदा मिळाला. इथे देखील आडव्या बॅटनं मारलाय. टप्पा बॉल शॉर्ट पिच बॉल. सीमारेषा पलीकडे. आणखीन धावा मिळाल्यात 6. धावा धाव फलकावरती लागल्यात आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. अवघ्या 22 बॉल मध्ये 97 धावा. आडव्या बॅटनं लगातार षटकारांचा पाऊस. 100हून अधिक धावा अवघ्या 23 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या उद्या टाकीगाव संघासाठी. या दोन्ही सलामीवीरांनी विक्रमी धावसंख्या बनवली. 100चा टप्पा ओलांडला. बॅट्समन करण मडवीच्या या दमदार बॅटिंगसाठी आता एक षटकार आणखीन आला तर 2000 रुपये दिले जातील. सुनील शेठ मडवी साहेबांकडून हे पारितोषिक लावण्यात आले. चला शेवटचा बॉल डॉट. इथे निर्धाव चेंडू. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती वरद 11 टीम टाकीगाव संघाची धावसंख्या तब्बल 103 धावा लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 104 धावांची आवश्यकता. येणारे 24 बॉल 104 धावा.